आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. 80 फूट खोल विहिरीत जीव घेणार थरार. सांगली वन विभागाच्या धाडसी पथकानं कोल्ह्याला दिला नवा श्वास. कवटेमंकाळ तालुक्यातील कर्लेट्टी गावातून सकाळी सांगली वन विभागाच्या बचाव पथकाला एक घाईघाईचा फोन आला. एक जंगली प्राणी विहिरीत पडलाय. माहिती मिळताच पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि समोर उभा राहिला जीवघेणा आव्हानांचा डोंगर. ही विहीर होती गावातील शेतकरी संजय चौरे यांच्या मालकीची. सुमारे 80 फूट खोल विहीर बांधीव नव्हती. आतमध्ये वर्षानुवर्ष वाढलेली झाडं, त्यावर गवळण पक्ष्यांची घरटी. खाली उतरायला कोणताही सुरक्षित मार्ग नाही, मध्ये थांबायला जागा नाही. तळाशी एका बाजूला फक्त 4 ते 5 फूट पाणी उरलेला सारा भाग उघड्या मुरमाच्या कठीण खडकांनी भरलेला. त्या धोकादायक गर्तेत एक कोल्हा अडकला होता. तळापासून वर येण्याच्या धडपडीत तो अर्ध्या उंचीवर येऊन एका अरुंद जागी अडकून पडला होता. वर चढण्याचा मार्ग नाही, खाली परतण्याचा आधार नाही. समोर केवळ थकवा आणि मृत्यूची छाया. वन विभागाच्या पथकानं प्रथम परिस्थितीचं बारकाईनं निरीक्षण केलं. प्रत्येक शक्यता गृहीत धरून जबाबदाऱ्या वाटून घेण्यात आल्या. साहित्य अपुरे, जागा धोकादायक, पण वेळ न दवडता निर्णय घ्यायचाच होता. सामूहिक प्रयत्नांची ताकद काय असतं याची जाणीव या क्षणी प्रत्येकाला झाली. अखेरीस सचिन साळुंखे यांनी विहिरीत उतरायचं ठरवलं. वरून मुरमाचे दगड आणि माती अंगावर कोसळत असताना तोल सांभाळत ते खाली उतरू लागले. प्रत्येक पाऊल म्हणजे जीवावर बेतणारा धोका. कोल्ह्यापर्यंत पोहोचताना दमछाक होत होती. दरम्यान घाबरलेल्या कोल्ह्यानं अचानक 2 ते 3 वेळा पाण्यात उड्या मारल्या. एकदा तर त्याची उडी चुकून थेट दगडावर पडली. त्या क्षणी वर उभ्या असलेल्या सर्वांच्या काळजात धस्स झाले. आता त्याचं प्रेतच वर काढावं लागणार का अशी शंका डोकावली. परंतु काही क्षणांनी कोल्हा सावध झाला. परिस्थितीचा अंदाज घेत योग्य क्षण साधत सचिन साळुंखे यांनी अलगद जाळं टाकलं आणि थरथरणाऱ्या त्या जीवाला सुरक्षित पकडले. वरच्या पथकानं अचूक समन्वय साधत त्याला सावकाश वर खेचलं आणि अखेर तो क्षण आला जेव्हा कोल्हा पुन्हा प्रकाशात आला. वर आणल्यानंतर कोल्ह्याला थोडी विश्रांती देण्यात आली. त्याची प्रकृती तपासून जवळच्या शेतात नैसर्गिक अधिवासात त्याला मुक्त करण्यात आलं. काही क्षण परिसरात थांबून त्यानं आजूबाजूचा अंदाज घेतला आणि पुढच्या क्षणी तो वेगानं झुडपांकडे निघून गेला. या जीव वाचवणाऱ्या मोहिमेत वनरक्षक परीक्षित जाधव, पिंटू पडळकर, सचिन साळुंखे, किरण नाईक, मेघदीप कुदळे, मंदार शिंपी तसेच विहीर मालक संजय चौरे यांनी विशेष प्रयत्न केले. ही घटना केवळ एका कोल्ह्याच्या बचावाची नाही, ती आहे धाडस, संयम आणि वन्यजीवांविषयी असलेल्या बांधिलकीची जिवंत साक्ष. प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता केलेल्या या प्रयत्नांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की योग्य नियोजन आणि सामूहिक प्रयत्न याच्या बळावर अशक्य वाटणारी कामगिरीही शक्य होते. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.